पोलीस डिपार्टमेंट बरोबर काम करण्याची जर का तुम्हाला संधी मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल? इंटरेस्टिंग आहे? किंवा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा तपास कार्यात जर का तुमची भूमिका एकदम अहम होणार असेल, महत्त्वाची होणार असेल, तर तुम्हाला कसं वाटेल? क्वाईट इंटरेस्टिंग. तर अशाच एका इंटरेस्टिंग करिअरबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तर नमस्कार, मी संजीव केळकर IIKDच्या या क्रॉसरोड सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आणि ज्या इंटरेस्टिंग करिअरबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे ते करिअर आहे करिअर ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट. तर काय आहे बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी किंवा स्कोप जाणून घेऊया पहिला करिअर ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्टचा. तर बघा, आपल्या आजूबाजूला दररोज खूप सारे गुन्हे होतात, क्राईम होतात आणि क्राईम सीनवर पोलीस इन्व्हेस्टिगेशन टीमच्या बरोबर जर का कोणी प्रोफेशनल पहिल्यांदा जात असेल तर तो प्रोफेशनल आहे फॉरेन्सिक एक्सपर्ट. कारण क्राईम सीनवर तुम्ही बघायला गेलात तर खूप सारे एव्हिडन्स हे असे विखुरलेले असतात आणि ते सारे एव्हिडन्स ॲट अ ग्लान्स कलेक्ट करण्याचं काम जर का कोणी करत असेल तर ते काम करतो फॉरेन्सिक एक्सपर्ट. तुम्ही बघता क्राईम सीनवर वेपन्स असतात किंवा ब्लड सॅम्पल, फ्लूड सॅम्पल्स, केमिकल सॅम्पल्स किंवा फिंगरप्रिंट्स असतात, गाड्यांचे टायरचे निशाण असतात, फूटप्रिंट्स असतात. हे सर्व सॅम्पल्स किंवा फूटप्रिंट्स कलेक्ट करण्याचं काम जर का कोणी करत असेल तर तो फॉरेन्सिक एक्सपर्ट्स करतो. त्याचबरोबर क्राईम सीनचे वेगवेगळ्या अँगलनं फोटोग्राफ्स घ्यायचे असतात. खूप साऱ्या वस्तू, आर्टिकल्स पडलेले असतात, ते आर्टिकल्स पण कॅप्चर करून फॉरेन्सिक लॅबमध्ये आणून त्याच्यावर काम करण्याचं काम हे फॉरेन्सिक एक्सपर्ट्सलाच करायचं असतं. आणि त्यामुळं ॲक्च्युली जर का मी असं म्हटलं की पोलीस डिपार्टमेंटच्या तपास कार्यामध्ये दिशा देण्याचं काम जर का कोणी करत असेल तर ते दिशा देण्याचं काम हे फॉरेन्सिक एक्सपर्ट करतो, असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही. तर आता आपण बघूया रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत फॉरेन्सिक एक्सपर्टच्या. तर जसं मी तुम्हाला बोललो की एव्हिडन्स कलेक्ट केल्यानंतर फॉरेन्सिक एक्सपर्ट्स ते सारे एव्हिडन्स फॉरेन्सिक लॅबमध्ये घेऊन त्याच्यावर खूप सारं काम होतं. जर का ब्लड किंवा केमिकल सॅम्पल्स असतील तर त्याच्यावर केमिकल टेस्टिंग, व्हेरिफिकेशन, एक्सपेरिमेंट्स होतात किंवा फोटोग्राफ्स असतील तर वेगवेगळ्या अँगलमधनं घेतलेल्या फोटोग्राफ्सवर, फिंगरप्रिंट्सवर किंवा गाडीचे टायरचे निशाण किंवा फूटप्रिंट्स जर का असतील तर त्या सर्व गोष्टी बारकाईनं तपासण्याचं, अभ्यास करण्याचं काम जर का कोणी करतंय तर ते फॉरेन्सिक एक्सपर्ट्सला करायचं असतं. म्हणजे थोडक्यात जर का सांगायचं म्हटलं तर क्राईम सीनवर असलेले एव्हिडन्स कलेक्ट करणं, फॉरेन्सिक लॅबमध्ये येऊन त्याच्यावर अभ्यास करणं, प्रत्येक एव्हिडन्सचा बारकाईनं अभ्यास किंवा निरीक्षण करून एक कन्क्ल्युजन काढणं आणि ॲज अ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला एक फॉरेन्सिक रिपोर्ट देऊन त्याच्याबद्दल माहिती देणं, त्या सर्व गोष्टी त्यांना समजून सांगणं, त्याच्याबद्दल लॉजिकल कारण सांगणं. कारण ह्या सर्व गोष्टी कोर्टामध्ये नॉर्मल एव्हिडन्समधून लीगल एव्हिडन्समध्ये कन्व्हर्ट होतात आणि जर का गरज पडली तर काही एव्हिडन्सवर वारंवार, सतत किंवा जास्त वेळा काम करून त्यातनं काहीतरी इनपुट काढण्याचं काम फॉरेन्सिक एक्सपर्ट्स हा करत असतो. तर अशा प्रकारच्या जॉब आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत फॉरेन्सिक एक्सपर्टच्या. पण जर का तुम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट्स व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? तर बघायला गेलं तर ॲक्च्युली 12वी नंतर कमीत कमी 3 वर्षाचा डिग्री कोर्स तुम्हाला ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बनायचं असेल तर केलाच पाहिजे. 12वी नंतर 3 वर्षाचा डिग्री कोर्स म्हणजे BSc इन फॉरेन्सिक सायन्स किंवा BSc इन फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनॉलॉजी किंवा BTech इन फॉरेन्सिक सायन्स हा 3 वर्षाचा कमीत कमी कोर्स करणं तुम्हाला गरजेचं आहे. पण हे करिअर बघायला गेलं तर एक एक्सपर्टचं करिअर आहे आणि त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की आय विल ॲडवाईज की तुम्ही ह्याच्यामध्ये जर का पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये स्पेशालिटीवर पण काम करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन जनरली 2 वर्षाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही MSc इन फॉरेन्सिक सायन्स किंवा MSc इन फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनॉलॉजी ह्याच्यावर 2 वर्षाचा कोर्स करून मास्टर डिग्री फॉरेन्सिक सायन्समध्ये करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं नॉलेज आणि एक एक्सपर्टी हासिल होईल. तर त्याच्याबद्दल तुम्ही विचार करायला पाहिजे. कॉलेजेस जर का बघायला गेली तर खूप सारी कॉलेजेस आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर इंडिया. बघायला गेलं तर नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गांधीनगर गुजरात ही कम्प्लिटली डेडिकेटेड इन्स्टिट्यूट आहे फक्त फॉरेन्सिक सायन्ससाठी. त्यामुळे इथे तुम्हाला खूप चांगलं नॉलेज किंवा कंटेंट मिळू शकेल. IISER दॅट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही एक कोलकाता, वेस्ट बंगाल बेस्ड इन्स्टिट्यूट आहे आणि त्यांची शाखा एक पुण्यामध्ये पण आहे. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ॲडमिशन घेऊन काम करू शकता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स फोर्ट मुंबई,
संदीप युनिव्हर्सिटी नाशिक किंवा कस्तुरबा गांधी मेडिकल कॉलेज मणिपाल, पॉंडेचेरी युनिव्हर्सिटी, पारुल युनिव्हर्सिटी आणि याच्यासारख्या बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेन्सिक सायन्सचे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण मिळू शकेल. आता ॲडमिशन कशी घेणार, तर बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आहेत की ज्या तुम्हाला मेरिट बेसिसवर पण ॲडमिशन देतात, पण काही इन्स्टिट्यूट अशा पण आहेत ज्या एंट्रन्स एक्झामच्या बेसवरच तुम्हाला ॲडमिशन देतात. सर्वात कॉमनली अगर एंट्रन्स टेस्ट बघायला गेली तर ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स एंट्रन्स टेस्ट दॅट इज AIFSET ही एक एंट्रन्स एक्झाम आहे, ती देऊन तुम्ही कुठच्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. गॅट GITAM गॅट दॅट इज गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट विशाखापट्टणम आंध्र प्रदेश स्टेटमध्ये जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला प्रॉबेबली ही एंट्रन्स एक्झाम द्यायला लागेल. NEST दॅट इज अ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन अँड रिसर्च ह्यांची एक एंट्रन्स एक्झाम आहे. ही एक्झाम देऊन तुम्ही IISR इथं तुम्ही पुणा किंवा विशाखापट्टणमला ॲडमिशन घेऊ शकता. चंदीगड साईडला तुम्हाला काय ॲडमिशन घ्यायची असेल तर CGPET, ओरिसा साईडला ॲडमिशन घ्यायची असेल तर OUAT किंवा बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांची एंट्रन्स एक्झाम फॉरेन्सिक सायन्सची जी काय आहे ती देऊन तुम्ही ह्या टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊन एक चांगलं एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट करून तुम्ही घेऊ शकता. सिलेबस जर का बघायला गेला तर सिलेबस हा खूप ॲक्च्युली डीप असतो. क्रिमिनॉलॉजी किंवा क्रिमिनल बिहेवियरबद्दल तुम्हाला माहिती मिळते. लॉ इंट्रोडक्शन टू द फॉरेन्सिक सायन्स, क्राईम अँड सोशिओ कल्चर, सायकोलॉजिकल फॅक्टर्स, ब्लड ॲनालिसिस, ब्लड पॅटर्न ॲनालिसिस, बिहेवियरल सायन्स, ग्रुपिंग किंवा इंट्रोडक्शन टू द टॉक्सिकोलॉजी यासारख्या बऱ्याच विषयावर डीप नॉलेज तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये मिळून जातं. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला एक चांगलं नॉलेज मिळून एक चांगली डिग्री तुम्हाला मिळू शकते. डिग्री घेतल्यानंतर तुमच्याकडं असे कुठच्या कंपनीज आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या तुम्हाला जॉब ऑफर करू शकतात आणि कुठच्या डेझिग्नेशनसाठी तुम्हाला जॉब मिळेल हे पण बघणं गरजेचं आहे. तुम्ही मास्टर डिग्री किंवा अंडर ग्रॅज्युएट डिग्री केल्यानंतर तुम्ही फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट म्हणून कुठेही रिक्रूट होऊ शकता. कारण क्राईम केल्यानंतर क्राईम करण्याच्या मागची सायकोलॉजी काय आहे, मोटिव्ह काय आहे हे जाणून घेण्यासाठी ॲक्च्युली क्राईम सायकोलॉजी जाणणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे क्राईम सायकोलॉजिस्ट किंवा फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट हे खूप चांगलं करिअर आहे, चांगली पोस्ट आहे, डेझिग्नेशन आहे. कस्टम एजंट म्हणून तुम्ही काम करू शकता. फॉरेन्सिक सायंटिस्ट हे पण एक चांगलं डेझिग्नेशन आहे. ॲक्च्युली जे काही एव्हिडन्स कलेक्ट केलेले असतात त्याच्यावर खूप बारकाईनं वेगवेगळ्या अँगलनं काम करण्याचं काम फॉरेन्सिक सायंटिस्ट करतो. त्यामुळे ॲक्च्युली क्राईम सॉल्व्ह करण्याचं काम फॉरेन्सिक सायंटिस्ट करतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्यामुळे फॉरेन्सिक सायंटिस्ट या डेझिग्नेशनबद्दल तुम्ही नक्की ट्राय केला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त ड्रग ॲनालिसिस्ट, कारण तुम्ही खूप सारे केमिकल, ब्लड, फूड सॅम्पल्स तुमच्याकडे असतात, त्यामुळं ड्रग ॲनालिसिस म्हणून पण तुम्ही काम करू शकता. फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट, कारण खूप सारे मर्डर्स केस असतील तर कंप्लीट बॉडी किंवा ब्लड सॅम्पल्स तुमच्याकडे असतात तर तुम्ही फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट म्हणून पण बऱ्याच का कंपनीमध्ये काम करू शकता. फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स म्हणून तुम्हाला एक चांगलं करिअर करता येतं. फॉरेन्सिक फोटोग्राफर, जसं मी बोललो की क्राईम सीनवर सर्वात पहिलं वेगवेगळ्या अँगलनं फोटो घेतले जातात, त्यामुळं फॉरेन्सिक फोटोग्राफर एक वेगळं स्किल आहे ते पण चांगली डेझिग्नेशन आहे. क्राईम सीन इन्व्हेस्टिगेटर म्हणून पण तुम्ही तुमच्या करिअरला सुरुवात करू शकता. आता डिपार्टमेंट्स कुठची आहेत किंवा कुठच्या कंपन्या ज्या तुम्हाला रिक्रूट करतील या सर्व डेझिग्नेशनसाठी, तर ऑब्व्हियसली ॲज यू आर कनेक्टेड टू क्राईम, पोलीस डिपार्टमेंट, CBI, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, क्राईम ब्रांच डिपार्टमेंट, इंटेलिजन्स ब्युरो किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल यासारख्या ठिकाणी मी आत्ता बोललेल्या सर्व डेझिग्नेशनसाठी तुम्हाला चांगल्या पगारावर जॉब मिळू शकतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त आजकाल हॉस्पिटल, बँक, कॉर्पोरेट कंपनीज, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट लॅब्स हे सुद्धा यासारख्या चांगल्या पोस्टिंगसाठी तुम्हाला रिक्रूट करतात. HDFC, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यासारख्या मोठ्या ऑर्गनायझेशनसुद्धा फॉरेन्सिक सायंटिस्टला आजकाल रिक्रूट करतात. आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये पण तुम्हाला काम करण्याची संधी ह्या डेझिग्नेशन खाली मिळू शकते. सॅलरी बघायला गेली तर इनिशियल स्टेजला तुम्हाला 2 ते 4-5 लाखापर्यंतचं पॅकेज आरामात मिळू शकतं. पण जर का तुम्ही खरोखर ह्या विषयावर पकड मिळवलीत, तुमची जर का एक्सपर्टी, नॉलेज अपग्रेड केलेलं असेल आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारे स्किल डेव्हलप केलेलं असेल, स्किल का मी बोललो, कारण नुसतं ॲक्च्युली डिग्री घेऊन होणार नाही आहे,
तुमच्याकडं एक क्रिटिकल थिंकिंग हे स्किल तुम्हाला डेव्हलप केलंच पाहिजे. कारण तुम्हाला एकाच इव्हिडन्सवर किंवा जी काही सॅम्पल्स किंवा पुरावे तुम्हाला मिळालेले आहेत त्या पुराव्यांवर वारंवार काम करायला लागतं. इनफॅक्ट वारंवार काम केल्यानंतर कदाचित त्यातनं काही इनपुट क्लिक होऊ शकतो. त्यामुळे क्रिटिकल थिंकिंगचं स्किल तुम्हाला डेव्हलप केलंच पाहिजे. डीप ॲनालिटिकल थिंकिंग अँड डीप ॲनालिटिकल स्किल पण तुमच्याकडे आलं पाहिजे. कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडं आलं पाहिजे, कारण तुम्हाला ते फॉरेन्सिक रिपोर्ट्स इन्व्हेस्टिगेशन टीमला एक्सप्लेन करायचे असतात आणि विथ ऑल पॅशन. कारण पोलीस डिपार्टमेंट किंवा इन्व्हेस्टिगेशन टीम डिपार्टमेंट तुम्हाला डिमांड किंवा काही एक्स्ट्रा आउटपुट हवा असेल तर तुम्हाला ते रिक्वेस्ट करू शकतात. त्यामुळं ऑल टाईम फॅशनेटली काम करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि त्यामुळं जर का तुमची ती एक्सपर्टीज जर का असेल तर 10 ते 12 लाख रुपयाचं पॅकेज पण मिळणं ह्याच्यामध्ये खूप जड नाही आहे. तुम्ही स्वतःची इन्व्हेस्टिगेशन लॅब किंवा कन्सल्टन्सी सुरू करू शकता. तिथं तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे कमवू शकता. तर मला तरी वाटतं की एक चांगलं करिअर आहे जिथं तुम्हाला एक पोलीस डिपार्टमेंटसारख्या एक रुबाबदार डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळते. तर तुम्ही नक्की या करिअरबद्दल विचार करा. आय विश यू व्हेरी ऑल द बेस्ट टू यू फॉर अ करिअर ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट्स. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही एका करिअरबद्दल एका व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं अजूनही जर का तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर त्वरित ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, या चॅनलला लाईक करा. त्यामुळं आम्हाला थोडीशी एन्करेजमेंट मिळेल. चॅनल तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, रिलेटिव्समध्ये, जेणेकरून फॉरेन्सिक सायन्समध्ये ज्याला करिअर करायचं असेल त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि कमेंट्समध्ये काहीतरी लिहा, ह्या करिअरबद्दल अजून काही डीप माहिती तुम्हाला हवी असेल, काही मिस झालं असेल किंवा कुठच्याही पर्टिक्युलर करिअरबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दल पण कमेंट्समध्ये लिहा, जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू. So that's all for a forensics experts. Take care. Bye.